नमस्कार प्रेक्षकांनो, तर ही मालिका आता खूपच जास्त रंजक वळणावरती आलेली आहे आणि त्याबरोबरच मालिकेमध्ये दिवसेंदिवस आपल्याला नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आणि त्याबरोबरच प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये खूपच मोठा गजब घडलेला आहे. कारण आता गौरीने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तिची इच्छा नसताना आणि तिचं मन मानत नसतानाही तिला हा निर्णय घ्यावा लागला आहे. कारण म्हणजे ऋषी आणि त्याबरोबरच नयनतारा हे आता दोघे जण मिळून कशा पद्धतीने गौरीला आणि त्याबरोबरच प्रेक्षकांनो ऋषी कशा प्रकारे कमळीला निर्दोष साबित करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. आणि त्याच वेळेला ऋषी आणि नयनताराला हे सगळं सत्य सांगणारे दुसरे तिसरे कोणी नसून तर बंड्या आणि निंगी आहेत. कारण ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडलेला असतो त्यावेळेला बंड्या आणि निंगीने सरूला पळून जाताना पाहिलेलं असतं. आणि त्यानंतर पुढे मालिकेमध्ये कोणता मोठा धमाका झालेला आहे आणि त्याबरोबरच नयनताराचा कशा पद्धतीने या सगळ्यांमध्ये कसा हात आहे सगळं पाहूया आजच्या भागामध्ये. आणि त्याबरोबरच सरूने कशा पद्धती कामिनीच्या हातातील त्या चिठ्ठ्या ओढत स्वतःचं अक्षर स्वतः गौरीनेच आता सिद्ध केलेलं आहे. आणि एक नाही तर खूप जास्ती घडामोडी आणि धक्कादायक ट्विस्ट या मालिकेमध्ये आलेले आहे. सगळं पाहूया. इकडे आता ही कामिनी खूप जास्ती फुशारक्या मारत असते आणि त्याबरोबरच कामिनीने जे काही पुरावे समोर आणलेले असतात ते सगळे पुरावे सादर करण्यासाठी ती खूप जास्ती उत्सुक झालेली असते आणि तिला खूप जास्ती मज्जा येत असते. आणि त्याबरोबरच ती ताबडतोब सगळ्यांसमोर रजिस्टर आणते आणि अन्नपूर्णाला सांगायला लागते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं रजिस्टर, या रजिस्टरमध्ये अशा काही गोष्टी आहेत ना, आणि ही सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुला तर ना विश्वास ठेवावाच लागेल. ज्या वेळेला कॉलेजमध्ये ही मुलगी कॉलेजमध्ये आली होती त्यावेळेला ॲडमिशन घेत असताना हिने हिच्या आईचं नाव काय लिहिले बघ, सरोज नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे आडनाव काय लिहिले बघ, मोहिते असं म्हणत तिने आता कॉलेजचं रजिस्टर कॉलेजमधून मिळवून आणि त्याबरोबरच प्रेक्षकांनो कामिनीसाठी हे सगळे रजिस्टर आणि हे सगळे पुरावे गोळा करणं. आणि त्यानंतर मग आता अन्नपूर्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो की ही कमळीकडे पाहायला लागते. अजूनही राजांचं सत्य समोर आलेलंच नसतं आणि ती कमळीकडे पाहते आणि म्हणायला लागते की काय हे सगळं. आणि इकडे आता अन्नपूर्णाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कारण आतापर्यंत ती कामिनीला खोटं ठरवण्यासाठी सगळं काही तयार असते, पण अचानकपणे कॉलेजचं रजिस्टर पाहिल्यानंतर ती संशयात्मक नजरेने कमळीकडे पाहायला लागते. आणि त्यावर राजन म्हणतो, आत्या ठेवते रजिस्टर, उगाच काहीतरी करायची गरज नाही असं म्हटल्यावरती लगेचच कामिनी सांगायला लागते की उगच काहीतरी करायची गरज नाहीये का, मी सांगते काय झाले ते. मुळातच आता इकडे ती म्हणायला लागते की अगं अन्नपूर्णा वहिनी, हा तुझा राजन का बरं इतकी तरफदारी करतोय. कारण आता ही सगळी चिठ्ठीमधलं अक्षर त्याने ओळखलं नसेल का, तू सांग बरं. अन्नपूर्णा सुद्धा विचार करायला लागते की बरोबर आहे, राजन जर का म्हणायला लागलेला आहे की ही चिठ्ठी गौरीने लिहिली आहे तर ही चिठ्ठी 100% गौरीनेच लिहिलेली असणार आहे. मग हे काय असं सगळं कसं काय घडलं, नाही इकडे काहीतरी गडबड आहे असं आता अन्नपूर्णा विचार करू लागते. तोपर्यंत आता पुढे राजनकडे ती पाहते. यानंतर आता राजन चांगलाच गडबडलेला असतो आणि तो म्हणायला लागतो, आत्या चल बरं इथून, मला इथे काही गडबड नको आहे, इथे तमाशाही नको आहे, चल लवकर. पण ती कुठे जाणार, हातात हुकमाचा इक्खा असताना ती थोडीशी इथून निघून जाणार. इकडे आता गौरी विचार करू लागते की काय करू, मी जाऊ का पुढे आणि जाऊन सांगू का. यावर आता पुढे गौरी विचार करते की ठीक आहे, या कामिनीने जर काही हे सगळं माझ्या मुडीला खोटं ठरवलेलंच आहे ना, तर ठरवू दे खोटं, मी काय या भानगडीमध्ये पडणार नाही. कारण आता माझ्या कमळीच्या जीवाचा धोका जरी जाईल पण ते काही नाहीये, मला इथून पहिले निघायला हवं असं म्हणत ज्या वेळेला प्रेक्षकांना सुरू तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला बंड्याची नजर तिकडे जाते आणि बंड्या लगेचच इकडे निंगीला सांगतो, निंगी अगं त्या साधना मावशी आत गेल्या ना, त्यांच्या डोक्यावरचा पदर निघाला होता. अगं पण मला तर त्या सरू मावशीसारख्या वाटत होत्या. आणि यावर आता निंगी म्हणायला लागते, अरे इकडे काय चालू आहे आणि तुझं काय चालू आहे, इकडे वेड्यासारखं काय बडबडत आहेस असं म्हटल्यावरती लगेचच ती निंगी सांगायला लागते की नाही रे बंड्या, तसं काही नसेल. इकडे आता बंड्या म्हणतो, नाही ग निंगे, मला त्या आपल्या सरू मावशीसारख्याच वाटत होत. आणि असं सगळं म्हणल्यानंतर आता दोघेही तिकडून निघून जायला निघतात. आणि त्याच वेळेला इकडे आता सरू आपलं सामान पॅक निघायला चाललेली असते आणि तिकडे आता अंधार खूप जास्ती झालेला असतो, त्यामुळे सरू आता लपून बसलेली असते. सरू तर लपून बसलेली असते पण तिकडे ऋषी आणि नयनतारा आलेल्या असतात. नयनतारा ऋषीला म्हणते, काय रे ऋषी, काय चाललंय हे सगळं, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं का की ही नात नाही येते. यावर ऋषी म्हणतो, आई अगं नाही, हा काहीही बोलत आहेत. यावर नयनतारा म्हणते, असं काय करतो सारे, त्या सगळे पेपर्स टाक. त्याच वेळेला तिथे बंड्या आणि निंगी आलेली असतात आणि निंगी सांगायला लागते, अहो ऋषी सर,
मला तर आता एक गोष्ट तुम्ही सांगाल का, म्हणजे आपल्या इथे ज्या साधना मावशी आहेत ना, तर त्या साधना मावशी पळून का गेल्या हो आत्ता लपून? यावर तो म्हणतो काय कळायला मार्ग नाही, काय झालंय काय नेमकं? यावर नयनतारा म्हणते साधना मावशी का पळतील, काय बोलताय तुम्ही? असं म्हटल्यावरती मग पुढेच पंड्या आणि निंगी सांगायला लागतात की हो आत्ताच आम्ही त्यांना पाहिलं तर त्या पळून गेलेल्या होत्या. यावर तो म्हणतो नाही असं काही नसणार आहे आणि तो आजूबाजूला पाहायला लागतो, त्याला साधना दिसत नसते. त्यामुळे आता पुढे सगळेजणी आत जातात आणि दुसरीकडे कामिनीने रजिस्टर दाखवल्यानंतर अन्नपूर्णाला जरा चांगलाच धक्का बसलेला असतो आणि ती आता कमळीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहायला लागते आणि ती म्हणायला लागते कमळे अगं तू फसवलंस आम्हाला आणि मी कोणावरतीही एवढा विश्वास ठेवला नव्हता जे की तुझ्यावर ठेवलेला होता आणि तू विश्वासघात केलास. यावरती राजन म्हणायला लागतो एक मिनिट आत्या, मला अजिबात काही बोलायचं नाहीये. यावरती म्हणते तू कसा बोलशील रे, अगं अन्नपूर्णा वहिनी तू ज्याच्यावरती जास्त विश्वास टाकतेस ना ती म्हणजे कमळी आणि राजन, आणि याबरोबरच राजन आणि कमळीने मिळून तुला फसवलेलं आहे असं म्हणत तिने आता सगळे पुरावे दाखवत चांगला स्फोट घडून आणलेला आहे. आणि अन्नपूर्णा म्हणायला लागते कामिनी तू थोबाड बंद कर, तू माझ्या मुलावरती आरोप करत आहेस. यावर कामिनी म्हणायला लागते अगं मग बोल ना, तुझा मुलगा का गप्प बसलेला आहे? तुला काय वाटते तुझ्या सुनेचं जे काही अक्षर आहे ते त्यांनी ओळखलं नसेल का? तूच सांग, हे सगळं अक्षर न ओळखायला तुझा मुलगा इतका मूर्ख आहे का? आणि दुसरीकडे आता प्रेक्षकांनो राजन आणि नयनतारा इकडे सरूला पाहायला आलेले असतात आणि सरू तिकडे लपून बसलेली असते आणि इकडे आता सरूच्या मनामध्ये चांगलेच प्रश्न चालू झालेले असतात की या दोघांपासून मी कशी वाचू आणि इकडून कशी लपून निघून जाऊ. आणि लगेचच आता ऋषीने त्याच वेळीला पकडलेलं असतं आणि ऋषी म्हणायला लागतो साधना मावशी तुम्ही काय झालं, का लपताय? बाहेर जो काही प्रकार घडला तुम्ही का घाबरलेला आहेत या सगळ्यांमध्ये? यावर साधना म्हणायला लागते मला इकडून ऋषी सर जाऊन द्या, कारण मला त्या बायकांसमोर यायचं नाही. यावर ऋषी म्हणतो अहो झाले का पण असं, तुम्ही असा का लपता आहेत? यावर साधना काहीच बोलत नसते आणि ऋषीला चांगलाच इकडे डाऊट आलेला असतो आणि ऋषी आता हात धरून सरूला बाहेर आणतो आणि तोपर्यंत इकडे सगळ्यांना ओरडून सांगत असते की हे सगळं राजनचंच कारस्थान आहे, राजननेच या मुलीला इकडे आणलेलं होतं खोटी नात म्हणून. आणि त्याबरोबरच कामिनी सगळ्या गोष्टींचा खुलासा करते आणि म्हणू लागते की या राजनला अन्नपूर्णाला फसवायचं होतं आणि त्यामुळेच त्याने कमळीला खोटी नाद बनवून इथे आणलं अन्नपूर्णाला फसवणे. यावर राजन म्हणायला लागतो हो आई मी माझा गुन्हा मान्य करतो आणि आम्ही तुला का फसवलं याचं कारण मी तुला सांगतो. मुळातच तुझी तब्येत बरी नव्हती, डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमची नाद गेलेली आहे, हा धक्का ती पचवू शकत नाहीये आणि हा धक्का न पचवल्यामुळे तुला आता खूप मोठा त्रास सहन करावा लागला होता आणि त्यामुळे असा धक्का तुला पुन्हा बसू नये त्यासाठी आम्ही हे सगळं केलं. पण अन्नपूर्णा खूप जास्ती दुखावलेली असते. अन्नपूर्णा म्हणते राजन अरे तुला काय वाटते, हे सगळं सत्य समजल्यावरती मला जिवंत राहण्याची तरी इच्छा राहील का? आणि माझी नात आली ह्याच एका आशेवरती मी जिवंत राहत होते आणि मग आता हे सगळं असं असेल आणि तुम्ही जर मला खरंच फसवलं असेल तर मी कशी जिवंत राहू? आणि यावर राजन म्हणतो नाही अगं आई असं काही बोलू नकोस ग. आणि इकडे आता गौरी हे सगळं ऐकत असते आणि तिला ऋषी बाहेर घेऊन आलेला असतो. यावर ज्या वेळेला ऋषीने साधना मावशी तुम्ही बाहेर चला असं म्हणून बाहेर आणलेलं असतं त्यावेळेला साधना आता विचार करते हा सगळा असा प्रकार घडला असेल ना तर मात्र मला काहीही झालं तरी सुद्धा समोर यायलाच हवं. आणि मग ती तडफदारपणे कामिनीकडे आलेली असते आणि प्रेक्षकांनो ज्या वेळेला सरू आता कामिनीच्या दिशेने आलेली असते आणि त्याबरोबरच साधनाने म्हणजेच सरूने कामिनीच्या हातातील ते सगळे चिठ्ठ्या ओढून काढलेल्या असतात आणि कामिनीला काही इकडे समजतच नसतो. आणि यावर कामिनी इकडे म्हणायला लागते गौरी तू इथे. आणि हे गौरी नाव ऐकल्यानंतर कमळीला चांगला धक्का बसलेला असतो आणि गौरी म्हणायला लागते की कामिनी देते लेटर, हे सगळे लेटर्स माझेच आहेत आणि माझा नवरा कधीच खोटं बोलणार नाही, काय समजतीस काय तू स्वतःला? असं म्हटलं. सगळ्या जणांना चांगलाच धक्का बसलेला असतो आणि सगळ्या जणांनी गौरीचं असं 11 विकार रूप पाहिलेलं असतं. आणि त्याबरोबरच अन्नपूर्णा म्हणायला लागते गौरी तू इथे कसं काय? तुझ्या मुलीचं सत्य आता तूच सांग, ही तुझी मुलगी नाहीये ना? ही तुझी मुलगी नाहीये आणि ही मुलगी फसवणूक करण्यासाठीच इथे आणली होती ना? बोल गौरी, माझी नात कुठे? असं अन्नपूर्णा गौरीला विचारायला लागते. यावर आता गौरी तडफदारपणे सांगायला लागते की तुमच्या बाजूला जी मुलगी आहे ना तीच तुमची नात आहे असं सांगायला लागते. होय तीच तुमची नात आहे असं म्हटल्यावरती मग आता अन्नपूर्णाला चांगलाच धक्का बसलेला असतो आणि अन्नपूर्णाला सुद्धा चांगलाच धक्का बसलेला असतो की ही काय बोलत आहे असं सगळं. आणि यानंतर पुढे आता गौरीने कामिनीच्या हातातील ते रजिस्टर आणि सगळे पुरावे हातात ओढून
सगळं सत्य आता सगळ्यांसमोर आणलेलं आहे आणि ती आता म्हणायला लागते की नियतीने आपल्यासोबत असा काही गेम खेळलेला आहे ना की तुम्ही समजू शकत नाहीत. ज्या मुलीला तुम्ही खोटी मुलगी समजून घरी आणलं होतं ना तीच मुलगी तुमची खरी मुलगी आहे. मी तुम्हाला लेटर लिहिलं होतं, मी तुम्हाला पत्र लिहिलं होतं, पण त्यामध्ये मी माझ्या मुलीचं नाव लिहिलं नव्हतं कारण की माझ्या मुलीच्या जीवाला धक्का होता. होय, या कामिनीपासून माझ्या मुलीला धक्का होता. या कामिनीने तिकडे माझ्या मुलीला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि इतकंच नाही तर शहरात आल्यानंतर या कामिनीनेच मला आणखीन मारण्याचा प्रयत्न केला होता, पण या तिने आमची भेट घडवून आणली. असं म्हणत आता प्रेक्षकांनो आपल्या गौरीने कमळीला मिठी मारलेली असते आणि यावर आता अन्नपूर्णा सुद्धा सांगायला लागते की नियतीचा खेळ हा अजब गजब आहे आणि आपल्याला काही माहिती नसताना आणि कशा पद्धतीने नियती सगळ्यांना एकत्र घेऊन आली आणि सगळं सत्य तिने समोर आणले हे आपण सांगू शकत नाही. तोपर्यंत इकडे आता राजन आलेला असतो आणि त्यानंतर पुढे राजनला तर काही कळायला मार्गच नसतो. तो म्हणायला लागतो गौरी गौरी तू इथे. यावर आता गौरी सांगायला लागते की जे नाटक तुम्ही केले होतं ना ते नाटक आता नाटक नसून ते सगळं सत्य आहे आणि मी इथे आलेलो आहे. वय मी आलेलो आहे माझ्या लेकीसाठी, माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्या सासूसाठी. या तिघींना आता आपलाच डाव आपल्यावरती उलटलेला असतो आणि हे सगळं पाहिल्यानंतर तिघी जणी अचानकपणे गडबडलेल्या असतात आणि गडबडून आता मागच्या साईडला उभ्या राहिलेल्या असतात. मुळातच आता इकडे त्याच वेळेला ऋषी आता तिथे आलेला असतो आणि तो सांगायला लागतो की मुळात बंड्या आणि निंगीने आम्हाला हे सगळं सत्य सांगितलं की साधना मावशी पळून जात आहेत आणि म्हणून आम्ही साधना मावशींच्या मागे गेलो आणि त्यानंतरच मी साधना मावशींना इथं घेऊन आलो, पण मला माहितीच नव्हतं की ही राजन काकाची बायको आहे. आणि नयनताराला तर चांगलाच धक्का बसलेला असतो आणि नयनतारा या सगळ्यामध्ये खूप जास्ती गडबडलेली असते आणि तिला काही कळायला मार्गच नसते की इतके दिवस जी बाई आपल्या घरी मोलकरीण बनून काम करत होती तर ती मोलकरीण नसून अन्नपूर्णा महाजन यांची सून आहे आणि राजनची बायको आहे. आणि तिला नयनताराला स्वतःच्याच नजरेत पडल्यासारखं वाटत असतं कारण की तिने आता एवढ्या मोठ्या हस्तीच्या बायकोला आपल्या घरात नोकरानी म्हणून राबवलं. आणि प्रेक्षकांनो अचानकपणे मालिकेची सगळी समीकरणे बदललेली आहेत आणि मालिका आता खूपच जास्त रंजक वळणावरती आलेली आहे आणि मालिकेमधील हे वळण आता खूपच जास्ती रंजक वळणावरती सुरू आहे. पण आता इथून पुढे गौरी आता स्वतःच्या घरी जाणार का हे सगळं येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला अनेक गोष्टी उलगडायला आणि पाहायला मिळतील.